हॅलो. हां हॅलो. ट्रिबल जरा शार्प करा. हॅलो. करेक्ट. इक्विलायझर थोडा. हॅलो. बस थोडा बस द्या. हॅलो. ओके छान. अजून थोडा बस. हॅलो. ओके थांब जरा. नीट बस. नेट दिन टोला. हॅलो. करेक्ट. हॅलो. हॅलो. हा पण हवा. हा वेगळ्या ट्रॅकला आहे ना. हॅलो. येता सेल बदलला नवीन ट्रॅकला आहे ना. हॅलो. द्या थोडा आवाज द्या. हॅलो. हां हॅलो. हां याला थोडा इक्विलायझर टाका. हॅलो. ओके परफेक्ट. हॅलो. हॅलो. ओके. समोर सगळे जागा आहे, बसून घ्याल का? समोर या, जागा भरपूर आहे. चला लवकर. ए मुलीनो चला इकडचे पण बसून घ्या सगळे. बरोबर जागा मिळेल तिकडे. कोणी उभं राहायचं नाही रे. ए इकडून बंद. ए कोण आहे ताई? ए माई. ए तो दरवाजा बंद. तिकडून कोण येणार नाही जाणार नाही. बंद. तिथं बसून घ्या तुम्ही. खुर्ची कुठे आहे तुमची? खुर्ची खाली बसताय. बसा. हां बसा. ए लहान मुलांनो कोणी उठणार आहे का तो? ए कोण आहे? तुझी मम्मी कुठे आहे? चाल तिकडा. चाल लवकर. हा चला. खरं तर तुम्ही पुढे पाहिजे होता सगळे, पण आता चला. ए मुलांनो चल रे लवकर बसून घे. ए इकडे दंगा करणार आहे का? 3-3 बाटल्या कशाला पाहिजे रे तुला? हा कशाला पाहिजेत? ठेव बडा. ठेव तिथं पुढंच ठेव. नीट बस. चला लहान मुलांनो दंगा करायचा नाही. मी शिक्षक नाही. शाळेतल्या शिक्षकांना नियम अटी आहेत. शासनाने नियम घातलेत. मुलांना मारायचं नाही. त्यामुळे शिक्षक असे असे हात बांधून असतात. आणि जरी चुकून कोणी मारलं तर रडत घरी जाता मम्मीकडे. मम्मी मला मारलं. मम्मी आलीच पर्स लावून. कोणी मारलं शाळेत? हां मी शिक्षक नाही. दंगा केला मधून कोण उठलं खाली येणार एका रपाट्यात चड्डीवाली. काय सांगतोय? येणारा 1 तास शांत बसायचं. ए चिमणे तुला सांगतोय नीट बस. हा चला पालक हो. येणारा 1 तास तुमच्या आयुष्यातला माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातला तुमच्यासाठी. सगळ्यांनी फोन वगैरे सगळे व्यवस्थित आहेत ना? कारण येणार आहे घरून फोन यांचा. इकड बघायचा आणि कट करायचा. त्याकडे लक्ष द्यायचं नाही. चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे,
मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माते हानुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा, आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज के, बोला जिजाऊ के, बोला सावित्री माई के. चला, व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. किंबहुना हे व्याख्यान नाही, व्याख्यानाचा प्रत्येक शब्द कानापर्यंत येतो. शेकडो वर्ष व्याख्यानं होत आली, प्रबोधन होत आलं, पण आमच्यामध्ये बदल झाला नाही. व्याख्यानाचा अर्थ आहे, प्रबोधनाचा अर्थ आहे, शब्द कानापर्यंत येतो आणि कानातच विरून जातो. परिवर्तनाचा लवलेशही आमच्या आयुष्यामध्ये घडत नाही. पण प्रबोधनाच्या पलीकडे एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. परिवर्तनाचा प्रत्येक शब्द माणसाच्या अंतरंगाला भेटतो आणि माणसामधला माणूस जागा होतो. आणि तो माणूस जागा करण्यासाठी आज 1 तास माझ्या आयुष्यातला मी तुम्हाला दिलेला आहे. आणि या 1 तासामध्ये पहिल्यांदा असते ती कृतज्ञता. कृतज्ञता याचा अर्थ असा आहे, ज्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्यांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला, ज्या बापाने मला जन्म दिला, त्या आई बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो त्या मातीसाठी मी काय केलं. ज्या गावाने मला नाव दिलं, ज्या गावाने मला ओळख दिली, त्या गावासाठी मी काय केलं. आणि ज्या राष्ट्राचं नाव मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं. याला कृतज्ञता म्हणतात. लक्षात घ्या, व्याख्यानाच्या परिवर्तनाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, मी सुरुवातीला छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं, मी माझ्या आऊ जिजाऊचं नाव घेतलं, मी तुकोबा रायांचं नाव घेतलं, मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव घेतलं, मी माझ्या जिजाऊचं नाव घेतलं. आणि मातानो, मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या क्रांतिकारकांची, समाज सुधारकांची मी नाव घेतली, लक्षात घ्या, या महामानवांनी फक्त 4 भिंतीचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, तुम्ही आम्ही ताट मानानं बसलेलो आहोत. ज्या ज्या वेळेला राष्ट्राचं नाव माझ्या कानावरती येईल त्यावेळेला धामण्यातलं रक्त असं सळसळलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला छत्रपतींचं नाव माझ्या कानावरती येईल त्यावेळेला माझं रक्त उसळलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला सावित्री माईचं नाव माझ्या कानावरती येईल आतला माणूस जागा झाला पाहिजे. आणि म्हणून म्हणतोय, ज्या वेळेला छत्रपतींचं नाव माझ्या कानावरती येईल त्यावेळेला अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे. भगवंताने आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. या दोन्ही हाताच्या मुठी एकवटायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार अगोदर राष्ट्राचा आणि छत्रपतींचा जोरात करायचा. चला, प्रत्येकानं आपले 2 हात, 2 हाताच्या 2 मुठी आणि खांद्याजवळ ठेवायचं. चला सगळे, पाठीमाग काय साखरपुडा आहे काय? सगळ्यांच्यासाठी नियम आहेत. चला सगळ्यांनी पाठीचा काना ताट, फक्त मुलांनी नाही, सगळ्यांनी पाठीमाग. विचार मंच तुम्ही सुद्धा सगळे, चला सगळे. हा, इकडं खलास, फक्त कॅमेरामन सोडून, नाही तर कॅमेरा टाकशील खाली. हा चला जोरात, हा एकदम. अजून जरा शंका आहे, काय काय इकडे इकडे बघायला लागलेत. हात प्रत्येकानं करायचा आहे, नाहीतर माझा शाप आहे. जो जय जयकार जोरात करणार नाही 15 मिनिटात त्याच्या छातीत दुखायला लागेल. ते पण या साईडला इकडं. आणि 20 मिनिटात करून गायब. उद्याचा नाताळ बघत नाहीस, बघतो फोटो तुझ्या भिंतीवर. त्यामुळे उद्याचा दिवस बघायचा असेल तर जोरात जय जयकार करायचा. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला श्रीमंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के, बोला जिजाऊ के, बोला भारत माता के. क्या बात है. फोटो घेतले का रे व्यवस्थित? असे फोटो आता. आणि आता मातानो, अगदी चेहऱ्यावर असा स्टेज पाहिजे तुमच्या, एकदम फर्स्ट क्लास. असाच उड्या मारत आता घरला जायचं, एकदम टनाटन जेवायचं. नवरा आला नसला तर डबा इथलाच घ्यायचा भरून, थोडासा भात आलेच हो करत उड्या मारत घरला जायचं. जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही, घेतल्याशिवाय पण कोणी जायचं नाही बघ. आणि टनाटन उड्या मारत जायचा. नवरा पुढे आला की त्याला म्हणायचं, चल बाजू हट, हवा आणि दे म्हणायचं जरा.
आज गेलो होतो बाप समजावून सांगायला, आहा, आणि एकदम आनंदामध्ये उड्या मारायच्या. नवरा बाजूला नाही झाला तर भगवंताने एवढं सौंदर्य दिले ना तुला, आदिशक्ती, एवढे लांब केस दिलेत, गर करून फिरवायचे केस, दोन त्याच्या नाकात गेले पाहिजेत, उलटच पडलं पाहिजे बघ ते. एकदम आनंदाने जगायचं. आणि तसल्यात जर सासू पुढे आली, कुठं गेलतीस ग, तर सासूलाच करायचं, आत्या म्हातारी पडली पाहिजे खाली. आनंदानं सगळ्यांनी आनंदी आनंद झाला. एकदम आनंदी आनंद. याला कारण आहे बघ माते, याला कारण आहे. लक्षात घे. आणि एकदम आनंदात तू का घरी जायचं हेही मी सांगणार. आजच्या व्याख्यानाला अध्यात्माचा अधिष्ठान आहे, आजच्या व्याख्यानाला विज्ञानाचा अधिष्ठान आहे, आणि आजच्या व्याख्यानाला इतिहासाचा अधिष्ठान आहे. हे बघ एकदम कडक उड्या मारत जायचं. आणि तुला काय ग, किती दिवस झालं ही पोरं सगळ्या गावभर करायला लागल्या. 4 गावी हंकारे सर येणार, हंकारे सर येणार, यूट्यूब बघा, यूट्यूब बघा. यूट्यूबला बघितलं नाही का तो? हंकारे सर हसवतात, हंकारे सर रडवतात. मग आज तुझा एवढा आनंदाचा दिवस होता, ती बारकी लेकरं कशाला घेऊन आले का? ओढत आणि ताणत. त्याच्या बापाकडे देऊन येता येत नव्हते तुला? आले घेऊन बोकांडी. चल र माझा गाण्यान, चल र माझा शोन्यान, तू मुतला गारन, तू हागला गारन, तुझा डायपर कुठाय र? आले नि तर मांडीवर बसवलं, आणायचं हे तर माझ्या बोकांडी मारायचं. जरा कार्यक्रम रंगला की मग मी शिवाली जाऊ का, गेलो उठून, मग मी घरला चल. दांगा असू दे. एखादीचं पोरगं रडायला लागलं तर गपचूप उठायचं, फिरवून आणायचं आणि बसायचं. उगाच त्याच्या अंगावर पदर टाक, त्याला चिमटं घेन, त्याला काहीतरी करायचं नाही. आलं का लक्षात मातानं? तुम्ही हसायचं का हसायचं त्याचं कारण सांगतो बघ. हे बघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा दाखला आहे. अध्यात्मामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा दाखला आहे. काय दाखला आहे मी सांगतो बघ. गाव करावया निरोगी सुंदर. आहा, मग गावात फक्त लाईट आली पाहिजे का? गावातले फक्त रस्ते चांगले झाले पाहिजेत का? भौतिक सुविधा म्हणजे आनंद आहे का? नाही. हे बघ, तुकडोजी महाराजांनी सांगितलंय, गाव करावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. गाव करावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर, आणि त्याहून घरात राहणारा करावा लागेल आदर्श. तुकडोजी महाराजांनी सांगितलंय. आणि जर घरातला प्रत्येक व्यक्ती आदर्श करायचा असेल तर घरातल्या प्रत्येक मातेच्या चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे बघ. घरातली प्रत्येक माता अगोदर आनंदी पाहिजे बघ. जर घरातली माता आनंदी असेल तर ते कुटुंब घडेल. कुटुंब घडलं की गाव घडेल, आणि गाव घडलं की माझं राष्ट्र घडेल. म्हणून माते तुला सांगतोय, आज एका तासामध्ये व्यक्त व्हायचं, आज एका तासामध्ये मुक्त व्हायचं, आनंदी जीवन जगायचं. कारण छत्रपतींनी स्वराज्य नक्कीच उभं केलं, पण त्या स्वराज्य ज्याला अंतरंगामध्ये माझ्या राजाच्या खरी आग लावली होती ती आऊ जिजाऊच्या संस्काराने. लक्षात घे. म्हणजे राजांचं स्वराज्य पण आऊ जिजाऊची ताकद होती, आऊ जिजाऊचे संस्कार होते. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, प्रत्येक घरातली माता अगोदर आनंदी पाहिजे माते. त्यामुळे आज तू व्यक्त व्हायचा आहे. आला हसायला, आला हसायला, कोणाचाही विचार करायचा नाही. खुर्चीवर बसलेली स्पेशल तुम्हाला सांगतोय, अजिबात विचार करायचा नाही. चोरून हसायचं नाही. कसं हसू, मी स्त्री आहे, मला बंधनं आहेत, नाही तेवढं फुसूक असं नाही हसायचं. आलं हसाय ख्वा 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 जोरात. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालतात. तुम्ही हसायचं. हसता हसता टाळी द्यायची, पडली तरी चालते ती खाली. तू आनंदानं जगायचं बघ. लक्षात घे. कारण तू आनंदी तर घर आनंदी, घर आनंदी तर माझं राष्ट्र आणि माझं गाव आनंदी. म्हणून माते तुम्हा सगळ्यांना सांगतोय, संस्कार काय आहेत. एका मिनिटामध्ये तुझ्या काळजाला थोडीशी आग लावतो बघ. हे बघ, तुझ्या पोटाला कोण आलंय? वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला? नाही 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 नाही. वसंत हंकारे आला आणि थोडीशी काळजाला आग लावून गेला. कारण का? हे बघ, या शाळेच्या भिंतीने आम्हाला नेमकं काय दिलं हेच आम्हाला कळेना. लक्षात घ्या. आज लाखो लेकरांच्या नजरेमध्ये नजर घालून मी बोलतोय. हजारो शाळेंच्या प्रांगणामध्ये मी जातोय. त्या पटांगणामध्ये 10-10 हजार लेकरं बसलेले असतात. त्या लेकरांना मी नेमकं काय सांगतोय? बाळा, या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला काय दिलेलं आहे? या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला फक्त डॉक्टर नाही दिला. या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला फक्त इंजिनियर नाही दिला. या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला फक्त अधिकारी नाही दिला, तर या शाळेच्या 4 भिंतीने अगोदर आम्हाला सर्वप्रथम एक चांगला माणूस दिलेला आहे, चारित्र्यवान माणूस दिलेला आहे. ज्या माणसाची, लक्षात घ्या, ओळख आम्ही विसरलोय. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। हे विज्ञान युगामध्ये आम्ही आलो आणि आमच्या अंतरंगामधला माणूस आम्ही कुठं तर हरवत चाललो। म्हणून माते सुरुवातीला सांगतोय बघ, तुझ्या मांडीवरती बसलेलं लेकरू म्हणजे नेमकं कोण आहे याची जाणीव तुला अगोदर करून देतो। ए माते, 9 महिने 9 दिवस लेकराला उदरामध्ये ठेवतेस। आई म्हणून तू आज ऐकायचा आहे आणि बाप म्हणून तुझ्या काळजाला थोडीशी आग लावून घ्यायचा आहे। आणि माझ्या येऊ का, तुझ्या धामण्यामध्ये नेमकं रक्त कोणाचं धावतंय याची जाणीव आज तुला मी करून देणार आहे। ए माते, 9 महिने 9 दिवस लक्षात घे, त्या लेकराला तुझ्या उदरामध्ये ठेवतेस आणि 9 महिन्यानंतर ज्या वेळेला लेकराचा जन्म होतो ते लेकरू तुझ्या हातामध्ये येतं, तुझे डोळे भरलेले असतात। त्या लेकराचा पहिला गालाचा पापा घेतेस आणि त्या लेकराची पहिल्यांदा भूक तू भागवतेस। तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं, असंख्य वेदना सहन केल्यानंतर सुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी असतं, कारण त्या लेकराच्या जन्मामुळे तुला आई पण आलेलं असतं। लक्षात घे, त्या लेकराच्या जन्मामुळे तू आई झालेली असतेस, त्या लेकराच्या जन्मामुळे तू बाप झालेला असतोस। घरामध्ये एक आजोबा झालेला असतो, एक आजी झालेली असते, एक काका झालेला असतो, एक मावशी झालेली असते। असंख्य नातं, असंख्य नाते तू जोडलेली असतेस। म्हणून माते, तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ, तुझ्या मांडीवर बसणार ते 4 वर्षाचं लेकरू नेमकं कोण आहे। जन्माला आलं त्याला तू नाव दिलास बघ, जन्माला आलं त्याला तू नाव दिलास। त्या नावाच्या पुढे त्याच्या बापाचं नाव लागलं आणि बापाच्या नावापुढे खानदानाचं नाव लागलं। त्याची ओळख तयार झाली। पण आज मी तुला तुझ्या लेकराची ओळख तयार करून देतो बघ। पोरीनो, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, तुम्ही नेमका कोण आहात याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे। आईनं तुला जन्म दिला, तुला नाव दिलं, तुझ्या नावा पुढे बापाचं नाव लागलं, बापाच्या नावा पुढे खानदानाचं नाव लागलं। पोरी, ही तुझी ओळख आहे का? नाही पोरी, ऐक, तुझी ओळख तुला एका मिनिटामध्ये करून देतो बघ। हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालली होती बघ। माझ्या पोरी, नेमकं लक्षात घे, तू कोण आहेस याची जाणीव आज तुला झाली पाहिजे। पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ। पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, आणि अंगावरती एक लुगडं होतं बघ, आणि एवढीच तिची संपत्ती होती। 150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाजाचं प्रबोधन करायचं, परिवर्तन करायचं या समाजाला मान्य नव्हतं। तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा। एवढं सगळं सहन करून सुद्धा ती माऊली पाऊल आपलं थांबवत नव्हती, प्रत्येक पाऊल उचलत होती। एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती। शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते, पिशवीतलं लुगडं आपल्या अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती। म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या। लक्षात घे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ताट मानानं जगू लागल्या। पोरे, या परिवर्तनाच्या सुरुवातीला सांगतो, तू म्हणजे माझी सावित्री आई आहेस। लक्षात घे पोरी, तू म्हणजे सावित्री आई आहेस। तू एवढी स्वस्त नाहीस पोरी, या भारतातल्या लेकी एवढ्या स्वस्त नाहीत। कोणीही यावं, प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि भर रस्त्यावर तुला सोडून दिलं जावं। पोरी, तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ। तुझ्या पोटाला आलेलं नेमकं पोर तुझं कोण आहे याची जाणीव तुला करून देतो बघ। हे बघ पोरी, पोरी, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला। आई बाप समजावून सांगायला आलो ना पोरी, त्याच्या अगोदर तुला तू कोण आहेस याची जाणीव झाली पाहिजे। 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला। छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून गेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं, राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, आता हे स्वराज्य माझं आहे। पण नाही पोरीनो, एक रणचंडिका उठली, एक रणचंडिका उठली, घोड्यावरती बसली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला। तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे पोरी तू आहेस ग। ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी। आज मी आलोय ना तर एक आयुष्यभरासाठी एक विचार तुझ्या काळजावर पेरून घे पोरी, तू म्हणजे एक वाघीण आहेस बघ। तुझी ही खरी ओळख आहे। तुला जन्म देणारा तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे आणि तुला जन्म देणारी आई म्हणजे एक वाघीण आहे। एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरी। पोरी, तू एक वाघीण आहेस, तू या राष्ट्राची शान आहेस, तू आमचा अभिमान आहेस। ही ओळख तुला अगोदर कळाली पाहिजे। पोरानो, तरण्या पोरानो, तुमच्या अंगामध्ये रक्त कोणाचा एका मिनिटामध्ये सांगतो। पोरा, तुझं वय 12 वर्षाचं, तुझं वय 13 वर्षाचं, तुझं वय 18 वर्षाचं, तुला तुझी ओळख करून देतो बघ। पोरा, 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं। पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। ऐक रे पोरा,
1999 कारगिल युद्ध सुरू झालं बघ. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला. 1999 कारगिल युद्ध सुरू झालं. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला. आणि सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावत होता. हा इतिहास आहे बघ. सुरुवातीला मी तुला सांगितलंय आजच्या व्याख्यानाला इतिहासाचा अधिष्ठान आहे, अध्यात्माचा अधिष्ठान आहे, विज्ञानाचा अधिष्ठान आहे. 1999 कारगिल युद्ध सुरू झालं. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावत होता. एक जवान उठला, युद्धभूमीकडे धावत होता. आई समोर आली. आई समोर आली ना आपल्या लेकराला कडकडून मिठी मारत, आपल्या जवानाला कडकडून मिठी मारत म्हणते, बेटे बेटे मुझे मालूम है बेटे, मुझे मालूम है बेटे तुम्हें तो जाना होगा बेटे, जंग शुरू हो गई है. मुझे मालूम है बेटे तुम्हें तो जाना होगा, लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे तुम घर जरूर वापस आना बेटे. जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना. एक माँ तुम्हारा इंतजार कर रही है. पोराचा ऊर भरून आला. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं. पोरानं आपल्या आईला मिठी मारली. ऐका ग मातानं, पोरानं आपल्या आईला मिठी मारली. आईच्या डोळ्यातले अश्रू पुसत ते लेकरू म्हणतं, माँ जरूर घर वापस आऊंगा माँ जरूर घर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन माँ घर जरूर वापस आऊंगा. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा. पोरा तो कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस रे. 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. मातानं तुम्ही कोणाला जन्म दिलाय याचा विसर तुम्हालाही पडलेला आहे. पोरानं तुम्ही कोणाच्या पोटी जन्म घेतलाय याचा विसर तुम्हाला पडलेला आहे. म्हणून हा अट्टहास आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामधल्या लेकराला जाग करण्याचं काम करतोय. आई जगदंबेचा आशीर्वाद आहे. पोरा ऐक रा, 12 वर्षाचा पोरगा जालियनवाला बागेमध्ये जातो. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो. 12 वर्षाचं लेकरू तिथं जातं. बुटभर हातामध्ये माती घेतं. पळत पळत आपल्या घरी येतं. त्यावेळेला त्याची आई त्या लेकराला विचारते, 12 वर्षाच्या लेकराला विचारते, बेटे क्या है तेरे मुट्ठी में बेटे, क्या है तेरे मुट्ठी में. त्यावेळेला ते पोरगा आपल्या हातातली माती दाखवत म्हणतं, माँ मेरे मुट्ठी में भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है माँ, और मैं इसका बदला जरूर लूंगा माँ, मैं इसका बदला जरूर लूंगा. आणि तेच पोरगा वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगत सिंग आहे. हे पोरा, तो भगत सिंग म्हणजे तू आहेस. पोरा, तो भगत सिंग म्हणजे तू आहेस. हे माते, तुला एका मिनिटामध्ये तुझी ओळख तयार करून देतो बघ. हे बघ माते, घर कधी आनंदी होतं, गाव कधी आनंदी होतं आणि राष्ट्र कधी घडतं. हे बघ 4 वर्षाचं लेकरू, 4 वर्षाचं लेकरू मातीमध्ये खेळत होतं बघ. हे बघ तिने सांज झालेली होती, सूर्य मावळतीला गेलेला होता. तिने सांज झालेली होती, सूर्य मावळतीला गेलेला होता आणि 4 वर्षाचं लेकरू मातीमध्ये खेळत होतं बघ. 4 वर्षाचं लेकरू मातीमध्ये खेळत होतं. आई पळत पळत आली. आई पळत पळत आली. अंगणामध्ये उभी राहिली आणि आपल्या लेकराला बघत होते. 4 वर्षाचं लेकरू, 4 वर्षाचं लेकरू मातीमध्ये खेळत होतं. अलगद एक हाक दिली, अलगद एक हाक दिली, बाळा बाळा. अलगद एक हाक दिली. लेकराच्या कानावरती आईची हाक गेली. लेकरू पळत 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 आपल्या आई जवळ आलं. लेकरू पळत पळत आपल्या आई जवळ आलं ना आईला म्हणता, आई आई बोलवलंस का ग मला, ये आई बोलवलंस का ग मला. त्यावेळेला ती माऊली म्हणते, हो बाळा बोलवलं मी तुला. सूर्य मावळतीला चाललेला आहे बाळा, सूर्य मावळतीला चाललेला आहे. तिने सांज होत आहे, मला देवपूजेला बसायचं आहे, मला देवपूजेला बसायचं आहे बाळा. जा बागेमध्ये जा आणि बागेतली थोडीशी फुलं घेऊन ये. बागेतली थोडीशी फुलं घेऊन ये. जा बाळा, पळत पळत जा, पळत पळत जा आणि बागेमध्ये जा. पोरग पळत पळत बागेमध्ये गेलं. आईची आज्ञा होती. पळत पळत बागेमध्ये गेलं. चांगली चांगली फुलं तोडत होतं, ओंजळ भरत होतं आणि ती माऊली आपल्या लेकराकडे बघत होती. माऊलीचा ऊर भरून आला. माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. याच पोराला मी जन्म दिला, याच पोराला मी संस्कार दिले. आणि ते लेकरू पळत पळत आपल्या आई जवळ आलं ना आईला म्हणतं, आई ही घे फुलं आई. त्यावेळेला माऊलीच्या डोळ्यातलं पाणी टप टप जमिनीवरती कोसळू लागलं आणि लेकराच्या गालावरून हात फिरवत ती माऊली म्हणते, बाळा बाळा तुझ्या हातानं देव घरामध्ये ठेव. पावलं जा बाळा, तुझ्या हातानं ही फुलं देव घरामध्ये ठेव.
लेकरू एकदा आईकडे बघतं. ए मातानो ऐका, लेकरू एकदा आईकडे बघतं. लेकरू एकदा आपल्या हातातल्या फुलांच्याकडे बघतं. लेकरू एकदा पायाकडे बघतं आणि आपल्या आईला म्हणतं, ए आई कसा जाऊ देव घरामध्ये, ए आई कसा जाऊ देव घरामध्ये. बागेमध्ये गेलो होतो, पायाला घाण लागले आई, आणि पायाची घाण घेऊन देव घरामध्ये कसा जाऊ आई. पाय स्वच्छ करायला काहीतरी अंतर आई, पाय स्वच्छ करायला काहीतरी अंतर. ती माऊली आपल्या लेकराला कडकडून मिठी मारते, लेकराच्या गालावरून हात फिरवते, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा कशाला काहीतरी अंतर, माझा पदर अंतरते ना रे मी तुझ्या समोर. ए बाळा कशाला काहीतरी अंतर, माझा पदर अंतरते ना मी तुझ्या समोर. ती माऊली आपला पदर काढते, लेकरा समोर अंतरते. 4 वर्षाचं लेकरू टन करून पदरावरती उडी मारतं, पदराला पाय स्वच्छ करतं, पळत पळत देवघरामध्ये जातं. ती माऊली देवघरामध्ये जाते आणि आपल्या लेकराला कडकडून मिठी मारत म्हणते, बाळा बाळा पायाला घाण लागली म्हणून काहीतरी अंतर असं म्हणालास, आणि मी माझा पदर अंतरला. पायाला घाण लागली म्हणून काहीतरी अंतर असं म्हणालास, आणि मी माझा पदर अंतरला. त्या पदराला तुझा पाय स्वच्छ करून तू देव घरामध्ये आलास. पण बाळा मोठेपणी जर तुझ्या मनाला घाण लागली, ए बाळा मोठेपणी जर तुझ्या मनाला घाण लागली, तर मनाची घाण स्वच्छ करायला मी तुझ्या समोर संस्कारांचा पदर अंतरलेला आहे. त्या संस्काराच्या पदराला तुझं मन स्वच्छ केल्याशिवाय एक पाऊली पुढे टाकू नको बाळा. आणि तेच पोरग मोठेपणी साने गुरुजी घडलं, लक्षात घ्या. आणि तीच ती श्यामची आई होती. पोरांना आम्ही अनेक सुविधा दिल्या, पोरांना चांगला पैसा दिला, पोरांना चांगली शाळा दिली, पोराला डॉक्टर केलं, पोराला इंजिनियर केलं, पोराला वकील केलं, पण पोरामधला माणूस जागा करण्यासाठी त्याला आम्ही संस्कारांचा पदर दिलाय का? आज या 21व्या शतकामध्ये गरज आहे, लक्षात घ्या. अन्न पाणी निवारा याची जशी गरज आहे, तशी संस्काराच्या पदराची गरज आहे. आणि तो पदर या जगामध्ये फक्त आणि फक्त आई आणि बापच देऊ शकतात, आणि शाळेच्या 4 भिंती देऊ शकतात. म्हणून छड्डू ठोकून उभा या महाराष्ट्रामध्ये. पैसा नको, 1 करोडची गाडी, 2 करोडचा बंगला, तुझ्या अंगावरचं 50 तोळ सोनं, तरी सुद्धा तुझ्या काळजामध्ये आज वेद नाहीत, कारण तुझ्या घरातलं लेकरू घडलं नाही. बघ हे बघ, पोरा 1 मिनिटामध्ये सांगतो बघ. आई समजावून सांगायचं आहे, बाप समजावून सांगायचं आहे, तर तुझ्या अंतरंगामध्ये आग पेरतो बघ. नेमकी आई काय असते? आईनं पेरलेला एक संस्काराचा बीज वटवृक्षासारखा तयार होतो. पुन्हा एकदा ऐका, आईनं पेरलेला आणि बापानं पेरलेला एक संस्काराचा बीज वटवृक्षासारखा तयार होतो रे पोरानं. इतिहासामध्ये त्याचं उदाहरण आहे. हे बघ, 4 वर्षाचा माझा राजा, 6 वर्षाचा माझा राजा, अगदी बालपण माझ्या राजाचं आऊजिजाऊच्या मांडीवरती गेलं. माझ्या राजाच्या संस्कारामध्ये आऊजिजाऊचा वाटा सिंहाचा. ऐक ग माते, माझ्या राजाला जवळ घेऊन माझी आऊजिजाऊ सांगत होती, माझ्या राजाला जवळ घेऊन आऊजिजाऊ सांगत होती, राज स्वराज्य उभं करा, राजा स्वराज्य उभं करा, राजा पण आपलं स्वराज्य उभं करा. राजा स्वराज्य उभं करा, राजा पण आपलं स्वराज्य उभं करा. माझा राजा आऊजिजाऊ ना मिठी मारत म्हणतो, आऊ साहेब स्वराज्य तर नक्की उभं राहील, कारण आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण संघर्ष पेरलेला आहे, गनिमी कावा पेरलेला आहे. आऊ साहेब स्वराज्य तर नक्की उभं राहील, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. आऊ साहेब आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. त्यावेळेला माझी आऊजिजाऊ राजांना जवळ घेते आणि राजांना सांगते, राजा तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राजा तेच आपलं स्वराज्य असू शकतं. ज्या स्वराज्यामधली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते, तेच आपलं स्वराज्य असू शकतं. स्वराज्य उभं करा राजा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर सुरक्षित करा. आऊजिजाऊन एका आईनं पेरलेला संस्कार होता. आणि मातानो ऐका, जगातला एकमेव राजा, माझ्या युवकानं ऐका रे, तुमच्या धामण्यामध्ये रक्त कोणाचं आहे? तुमच्यामध्ये विचार कोणाचे आहेत? जगातला एकमेव राजा, जगातला एकमेव राजा, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा, ज्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरा बाप समजावून सांगायला आलोय ना रे,
तर ऐक र पोरा, एका वाघानं तुला जन्म दिलाय बघ, एका वाघिणीनं तुला जन्म दिलाय बघ. ऐक पोरा, हे बघ मी काय सांगतोय ऐक. माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता बघ. हे बघ, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही रे. माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. राजाच्या शिरावर जिरेटोप होता, कमरेला भवानी तलवार होते. भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा वाघ ब्रह्मांडाचा हा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला होता. समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसल्या होत्या. आऊ जिजाऊचे डोळे भरून आले. आऊ जिजाऊचे डोळे भरून आले. मोत्यासारखे अश्रू टप टप सिंहासनावरती कोसळू लागले. आणि कौतुकानं माझी आऊ जिजाऊ राजांच्याकडे बघत होती. कौतुकानं माझी आऊ जिजाऊ राजांच्याकडे बघत होते. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. आऊ साहेब उठल्या, आपल्या सिंहासनावरून उठल्या आणि राजांच्या दिशेने चालू लागल्या. आऊ साहेब आपल्या सिंहासनावरून उठल्या, राजांच्या दिशेने चालू लागल्या. राजांनी बघितलं, आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. राजा उठला. राजा उठला, सिंहासनावरून उठला. विजय सारखा उठला आणि धावत धावत आऊ साहेबांच्या जवळ आला. आऊ साहेबांना मुजरा घातला. आऊ साहेबांना मुजरा घातला आणि आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावर ठेवत माझा राजा म्हणतो, आऊ साहेब, आऊ साहेब आपण काय येणं केलं आऊ साहेब, आऊ साहेब आपण काय येणं केलं आऊ साहेब. आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आऊ साहेब. आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आऊ साहेब. आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आऊ साहेब. आपण काय येणं केलं आऊ साहेब, आपण काय येणं केलं. माझा राजा झुकला होता. आऊ जिजाऊच्या डोळ्यातलं पाणी राजाच्या गालावरती पडत होतं. माझा राजा खालून आऊ साहेबांच्याकडे बघत म्हणतो, आऊ साहेब आपण काय येणं केलं आऊ साहेब. आऊ साहेब आपण काय येणं केलं. त्यावेळेला माझ्या राजाच्या गालावरून हात फिरवत, त्यावेळेला माझ्या राजाच्या गालावरून हात फिरवत आऊ साहेब राजांना म्हणते, राज राज एक इच्छा आहे राज, राज राज एक इच्छा आहे राज, बोलून दाखवू का राज. त्यावेळेला माझ्या राजांना हंबरडा फोडला आणि माझा राजा आपल्या आईला काय म्हणतो, पोरानो ऐका र, पोरानो आम्ही हे विसरत चाललोय. इतिहास फक्त मार्कांच्यासाठी नाही शिकायचा र, तर इतिहास हा राष्ट्र घडवण्यासाठी आणि आयुष्य घडवण्यासाठी शिकावा लागतो, लक्षात घ्या. माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब आपण आम्हास जन्म दिला नसताना, आपण आम्हास संस्कार दिले नसते तर हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावर कधीच बसू शकला नसता. आऊ साहेब आपण आहात म्हणून हे सिंहासन आहे. आऊ साहेब काय इच्छा आहे आपली, एकदा बोलून तरी दाखवा आऊ साहेब. त्यावेळेला माझे आऊ साहेब राजांच्या गालावरून हात फिरवत म्हणते, राज एकच इच्छा आहे राज, राज एकच इच्छा आहे राज, राज एकच इच्छा आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा राज, राज एकच इच्छा आहे राज. माझा राजा हंबरडा फोडत आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब पुढचाच जन्म नाही, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आम्हाला फक्त आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरानो युवकानो उठा, इथून उठा आणि लक्षात घ्या, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा. स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा. तुमच्या आईनं तुमच्या गालावरून हात फिरवत तुम्हाला म्हटलं पाहिजे, लेकरा पुढचा जन्म सुद्धा माझ्याच पोटी घे रे लेकरा, पुढचा जन्म सुद्धा माझ्याच पोटी घे. पोरानो उठा. आई बाप समजावून घेताना संस्कार दीपोभाव कार्यशाळेसाठी मी आलोय ना, तर ऐक पोरी, आज घरी जायचं, आज घरी जायचं आणि आपल्या आईला एक प्रश्न करायचा. बघ इथं लपलाय खऱ्या अर्थानं बाप, जो बाप संपूर्ण महाराष्ट्राला मी समजावून सांगत आहे, तो बाप लपलाय बघ इथं. घरी जायचं पोरी आज, आणि गेल्या गेल्या फक्त आईला एक प्रश्न करायचा आहे. पोरानं कोणता प्रश्न तुमच्या काळजामध्ये पेरतो?
घरी गेल्या गेल्या आईला फक्त एक प्रश्न करायचा आहे. आज मी तुला एक प्रश्न विचारते आई, आणि या प्रश्नाचं उत्तर मला नक्की खरं खरं देशील का ग आई? तुझी आई म्हणेल की पोरा विचार की र. त्यावेळेला आईला फक्त एक प्रश्न विचार. आई, आता मी 15, 16, 17 वर्षाची आहे आई. मी आता 10वीला आहे, मी आता 12वीला आहे, मी आता कॉलेजला जाते. जेव्हा मी 2 वर्षाची होते 15, 16 वर्षापूर्वी, या आई जेव्हा मी 2 वर्षाची होते तेव्हा आई, या आई महिन्यातून 4 वेळेला आई तू तुझ्या माहेरी तुझ्या आई वडिलांना भेटायला जात होतीस. महिन्यातून 4 वेळेला आई, हे आई महिन्यातून 4 वेळेला आई तू तुझ्या आई वडिलांना भेटायला जात होतीस. माहेरचं घर बघायला जात होतीस. तू तुझ्या भावाला भेटायला जात होतीस. महिन्यातून 4 वेळेला आई तू जात होतीस. माझा हात पकडत होतीस. मला माझ्या बापाला, मला माझ्या आजीला, मला माझ्या आजोबाला, मला माझ्या मामाला भेटवण्यासाठी आई तू महिन्यातून 4 वेळेला माझा हात पकडून माहेरी मला घेऊन जात होतीस आई. आता 15 वर्ष होऊन गेली आई. आता 15 वर्ष होऊन गेली आई. आता आई तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. माझा हात पकडून वर्षातून एकदा सुद्धा मला माझ्या आजी आजोबांना भेटवण्यासाठी आई तू जात नाहीस आई. का ग आई? महिन्यातून 4 वेळेला माहेरी जाणारी आई 15-20 वर्षानंतर वर्षातून एकदा सुद्धा आता माहेरी जात नाही. का ग आई? तुझ्या आईला फक्त एवढा प्रश्न विचार. तुझ्या आईला फक्त एवढा प्रश्न विचार. तुझी आई तुला मिठी मारून ढळाढळा रडायला लागेल. आणि इथं खऱ्या अर्थानं दडलाय बघ बाप. इथं खऱ्या अर्थानं दडले बघ आई. जी आई आणि बाप पुस्तकात मला कधीच भेटला नाही. अनेक आयांची अंतरंग वाचल्यानंतर कळालेला बाप तुला सांगतो बघ. तू फक्त विचार प्रश्न तुझ्या आईला. तुझ्या आईचं डोळं भरून येतील आणि तुझी आई तुला म्हणेल खराय पोरी, खराय पोरी, खराय पोरी, पोरी खराय ग. महिन्यातून 4 वेळेला, महिन्यातून 4 वेळेला आई मी जात होते ग. महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या आईला भेटायला जात होते. महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या बापाला भेटायला जात होते. पण आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही. कारण जेव्हा मी माझ्या आईला भेटायला माझ्या माहेरी जात होते तेव्हा सुरुवातीला माझं घर मला दिसत होतं. आणि माझं घर मला दिसलं की हरणासारखी झपा 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 पावलं मी घराच्या दिशेने उचलत होते. घराजवळ गेल्यानंतर घराच्या अगोदर घराचं अंगण माझ्या नजरेमध्ये भरत होतं. आणि घराचं अंगण माझ्या नजरेमध्ये भरलं की त्या अंगणामधलं मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होतं. त्या अंगणामधलं माझ्या बापाचं चप्पल अगोदर मला दिसत होतं. आणि बापाचं चप्पल मला दिसलं की मला कळत होतं की घरामध्ये माझा बाप आहे. घरामध्ये माझी 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 आई आहे. कारण लहानपणच तसं गेलं ग. शाळेतून आल्यानंतर अंगणात बापाचं चप्पल दिसलं की आम्ही पळत पळत जायचो. आबा मला हे पाहिजे, आबा मला ते पाहिजे, आबा मला हे पाहिजे. पोरे लग्नानंतर जेव्हा माहेरी जात होते तेव्हा अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं. आणि बापाचं चप्पल दिसलं की अंगणातूनच मी हाक देत होते, आबा आबा म्हणून. अंगणातून हाक दिली की जेवणाच्या ताटावर बसलेला माझा बाप. अंगणातून जेव्हा मी माझ्या बापाला हाक देत होते तेव्हा जेवणाच्या ताटावर बसलेला माझा बाप पळत पळत बाहेर येत होता. पोरी न सांगता आलीस की ग पोरी, न सांगता आलीस की ग पोरी म्हणून पळत पळत यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच जोरात माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग? पोरगी आली आपली, पोरगी आली आपली. अगं ऐकलंस का ग? पोरगी आली आपली. बापाचा शब्द माझ्या आईच्या कानावर जात होता. आणि जेवणाच्या ताटावर बसलेली माझी आई पळत 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 बाहेर अंगणात यायची. हातामध्ये एक तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. पळत पळत माझ्या जवळ यायची. भाकरीचा तुकडा पाण्यामध्ये बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची. इकडं तुकडा टाकायची. आपली आठी
बोट माझ्या गालावरून फिरवायचे, कडा 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 आपल्या कपाळावर मिठी, आपल्या कपाळावर आटी बोट मोडायची, मला मिठी मारायची आणि मला घरामध्ये घेऊन जायची. 15 वर्षापूर्वी मला माझ्या बापाची मिठी आणि मला माझ्या आईची मिठी मिळत होती ग. पण आता जेव्हा मी जाते माहेरी, आता मी जेव्हा माहेरी जाते तेव्हा घर तेच आहे ग पोरी, अंगण सुद्धा तेच आहे ग पोरी, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही ग पोरी, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. आणि जरी बाहेरून हाक दिली, आबा 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 म्हणून हाक जरी दिली, तरी घरातून माझा बाप बाहेर येत नाही पोरी. आणि जरी आई म्हणून मी हाक दिली, तर घरातून भाकरीचा तुकडा घेऊन माझी आई बाहेर येत नाही पोरी. ज्या घरामध्ये आई आणि बाप नाही, ज्या घरामध्ये आई आणि बाप नाही ते घर म्हणजे नरक आहे. ज्या घरामध्ये आई बापाची सेवा होत नाही ते घर म्हणजे वाळवंट आहे पोरी. 2 पावलं उचलून पुढे गेल्यानंतर भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो, आणि बापाचा फोटो दिसला की मी हंबरडा फोडते, बापाचा फोटो दिसला की मी हंबरडा फोडते. बाप जिवंत असताना एखादं चप्पल बापाला घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना एखादा शर्ट बापाला घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना या हातानं एखादी भाकरी आणि थोडंसं पिठलं बनवून घेऊन आले असते आणि या हातानं बापाला भरवलं असतं तर किती बरं झालं असतं. आज माझ्या नवऱ्याकडे, तुझ्या बापाकडे करोडो रुपये आहेत, सगळं काही आहे, पंचपक्वानाचा नैवेद्य घेऊन जरी मी माझ्या बापासमोर गेले आणि फोटो जवळ धरला तर फोटोतून माझा बाप बाहेर येणार नाही आणि एखादा घास खात मला कधीच म्हणणार नाही, पोरी लय झाक केलंयस की ग, लय झाक केलंयस की ग. भिंतीवर बापाचा फोटो बघण्याचं धाडस माझं होत नाही म्हणून वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. काय सांगतोय एका मिनिटामध्ये सगळ्यांनी ऐकून घ्यायचं रे. हे जीवनाचं सत्य आहे. आम्ही विसरलोय, आम्ही करोडो रुपये कमावले, आम्ही प्रसिद्धी कमावली, आम्ही सगळं काय केलं, ऐशारामामध्ये आम्ही राहतोय, पण माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, माणसासारखं आम्ही वागतोय का? माझ्या बहिणाबाईंनी लिहून ठेवलाय बघ, जीवनाचा अर्थ आहे एका ओळीमध्ये, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत नाती जपा, जोपर्यंत श्वास सुरू आहे बापावरती प्रेम करा, जोपर्यंत श्वास सुरू आहे स्वतःवरती प्रेम करा, जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत आईवरती प्रेम करा. पण आम्ही नेमकं उलट करतो. एकदा का बापाचा श्वास गेला की पंचपक्वानाचा नैवेद्य त्याच्या समोर फोटो समोर ठेवतो. एकदा का आईचा श्वास गेला की आई 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 करून आम्ही हंबरडा पडतो. श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही नाती कधीच जपत नाही आणि श्वास निघून गेला की नात्यांची किंमत आम्हाला कळायला लागते. म्हणून सांगतो, जोपर्यंत श्वास सुरू आहे पोरी तोपर्यंत बापाला जप रे पोरा. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत आईला जप रे पोरा. म्हणून माझी बहिणाबाई सांगते, आला श्वास गेला श्वास जीवा तू जर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर आहे आणि ते अंतर ज्याला कळालं तो खऱ्या अर्थानं आयुष्यात जगला. लक्षात घ्या, तो खऱ्या अर्थानं माणूस झाला, तो खऱ्या अर्थानं माणूस झाला. म्हणून मातानो हात जोडून आणि छड्डू ठोकून रेष आखून तुला सांगतोय बघ माते, हे राष्ट्र जर घडवायचं असेल, हे राष्ट्र जर घडवायचं असेल तर आम्हाला फक्त डॉक्टरांची गरज नाही, आम्हाला फक्त इंजिनियर लोकांची गरज नाही, आम्हाला मोठ्या उद्योजक लोकांची गरज नाही. तर हे राष्ट्र घडवायचं असेल तर एका चारित्र्यवान माणसाची आम्हाला गरज आहे. तो चारित्र्यवान माणूस तयार करण्याची ताकद थमक फक्त माते तुझ्यामध्ये आहे. लक्षात ठेव, तुझ्यामध्ये.
आहेत का आमची लेकरं अशी? आहेत का आमची लेकरं अशी? जीव तोडून मगापासून सांगतोय ना तुम्हाला, खरं सांगा, आहेत का? पोरग 9वीला जातं, पोरग 8वीला जातं, हे बघ कशी माकडासारखी बसलेत बघ. 9 वर्षाचे संभाजीराजे ऐकून घे माते, मी खोटं काहीच सांगणार नाही. आलोय ना, हे बघ, आलोय ठोकूनच जाणार, आलोय खरं बोलून जाणार, आल्या मनात शिव्या घालून जाणार. कारण हे बघ, निघणारा शब्द इथून निघतो, माझ्या काळजातून निघतो, जिभेवरून निघत नाही बघ. आणि आपलं रेकॉर्ड आहे आजपर्यंत रेकॉर्ड आहे. एकदा एका गावात बोलवलं की परत बोलवत नाहीत आपल्याला. काय ह्याला आणणार, ह्याला पैसे द्या रे, ह्याला जेवायला घाला रे, हे आम्हाला शिव्या देऊन जाते रे. आलं का लक्षात? म्हणून आपण पण एकदाच आलोय, परत भेट होईल ना होईल, आलोय तर ठोकूनच आपण जात असतोय. कोण उठून तर जाऊ शकत नाही. जो उठल उद्या सकाळी त्याच्या फोटोला हार लागेल. त्यामुळं कोण उठून तर जाऊ शकत नाही, अजिबात जाऊ शकत नाही. ना आपला शाप म्हणजे कडक आहे. 20 वर्ष विचार मंचाची सेवा केली, उगाच शब्द थैथै नाचत नाही त्या जिभेवर. तू उठून तर बघ, उठून जो जाईल उद्याचा नाताळ त्याच्या आयुष्यात नाही बघ. त्यामुळं आता बसूनच राहायचं इथं काय. आणि मी सांगतोय ऐकायचं. ही पोरं बघा कसे मगापासून गप बसा गबा कशी माकडाचा. नीट बस की, ते लई कंबर तू काय लागलं, नीट बस. काय रे बोलायला लागलायस, एका टोल्यात पाडीन. हे बघ, हे पोरं मगापासून दंगा करतात, मी कशी गप्पा बस. नीट बस का खाले, बस खाले. पोरांचा लाड का ग, पोरं तुम्हाला ऐकतात काशी? किती दंगा करतात घरात. 1 मिनिटात ऐक ग, शास्त्र सांगतो तुला. इकडे बघ, प्रत्येक गोष्ट समजावून सांगणार. कशी गप्पा बसलेत भिवून. तुम्हाला भीतेत का ग मातानो? तुझं पोरग भीत? 7:30 वाजता स्वयंपाक करत असतीस, खरं सांग. 7:30 वाजता इकडे स्वयंपाक करत असतेस. दुसरं काम म्हणजे ती मालिका पण सोडायची नाही, ती पण बघितलीच पाहिजे. इकडं स्वयंपाक तिकडं मालिका. तुझा रंग वेगळा आणि माझा रंग पिवळा, आणि हिचा रंग निळा आणि तिचा रंग काळा. मालिकांची नाव आहेत. अजून एक मालिका आहे, आई कुठं काय करते. त्याच्यात तर कुणाचं लग्न कितवण कुणावर चाललंय, कोण कुणाला सोडून गेलंय ह्याचाच पत्ता नाही. बोंबा बोंब ती मालिका बघती. ह्या पोराला मी छत्रपती म्हणतोय, या पोराला मी घडवायचं म्हणतोय. हे पोरग तुझ्याकडे पळत पळत येत आहे, मम्मी मम्मी मम्मी. तर लगेच त्या पोराला दम दाखवतेस. गाबासके स्वयंपाक होऊ दे, बाप येईल की आता. आल्या गिळायला मागतोय, त्याला काय घालो. त्याला काय घालो, चाल तिकडे बास. तर परत पोरग परत लगेच धरतीस, पोराला रपाटा घालतेस आणि पोराला काय म्हणतेस, आईच्या वळणाव गेलायस नालाय का. आईनं म्हणायचं पोराला, बापाच्या वळणाव गेलायस नालाय का, बापाच्या वळणाव गेलायस. बापानं याचं पोराला धरायचं, रपाटा घालायचा, आईच्या वळणाव गेलायस. आई अशीच आहे, आईच्या वळणाव गेलाय. म्हातारीनं याचं आजीनं पोराकडे बघायचं, आमच्या खानदानात असलं नव्हतं, तू कुठनं जन्माला आलायस. पोरांना कळना नेमका आम्ही वळणाव कोणाच्या गेलोया, नेमका आम्ही मटेरियल कोणाचा आहे. इथून सुरुवात आहे काय का. मगापासून जीव तोडून तुला सांगायला लागलोय. इकडे बघ, 9 वर्षाचे संभाजीराजे. इतिहास आहे. इकडे बघ रे, ऐक जरा. 9 वर्षाचे संभाजीराजे तुझ्या वयाचे होते. छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली तेव्हा नजर कैद छत्रपतींना झाली. औरंगजेबाच्या दरबारात संभाजीराजे होते. कुस्तीच्या आखाड्यात औरंगजेब आणि संभाजीराजे बसलेले होते. त्यावेळेला औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो 9 वय आहे, आणि संभाजीराजांना म्हणतो संभाजी एक कुस्ती हमारे पहलवानों के साथ हो जाए, एक कुस्ती हमारे पहलवानों के साथ हो जाए. त्यावेळेला संभाजीराजे आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाकडे बघतात आणि औरंगजेबाच्या नजरेत नजर घालून म्हणतात, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीमध्ये नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार. 9 वर्षाचे संभाजीराजे. इतिहास आहे इतिहास. आता इथल्या 9 वर्षाच्या पोराला फक्त 5 किलोमीटर पळायला लाव. आताच पोरग 5 किलोमीटर पळत नाही. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल घेऊन संडासात बसतोय. संडासात मोबाईल घेऊन संडासात, आणि तिथनं मित्राला पाठवतय शुभ सकाळ. संडासात शुभ सकाळ. रात्रीचा काय चंदन खाऊन झोपतोयस का बाबा. तिथनं बर ज्याला पाठवतय ती त्याच लायकीचं दुसऱ्या संडासात, त्याला आवाज येतोय टोय, बघतय कुठनं आला मेसेज. ते मित्राला म्हणताय शुभ सकाळ, काय करतोयस. आता हे कशाला सांगताय काय करतोय, हे म्हणताय नाश्ता चाललाय. कुठं भरकटले पिढी. इकडे बघा शिक्षक हसू नको, नीट समजावून घ्यायचंय. ऐक
शिक्षक तुला सांगतात तुझं पोरग तुझ्या पोराकडे जरा लक्ष दे, तर लगेच पोराची बाजू घेती ना आई म्हणून तू आणि बाप म्हणून. हा, शिक्षक शाळेत सांगतात तुझा गाण्या असा आहे, तुझा गाण्या वांड आहे, तुझा गाण्या त्रास देतो. हा, 9वीला तुझा गाण्या, तर तू कशी म्हणते शिक्षकांना आमचा गाण्या तसा नाही, आमचा गाण्या लय चांगला आहे, मला माझ्या पोरावर विश्वास आहे, आमचा गाण्या नवसाचा आहे, आमचा गाण्या असंच करू शकत नाही. इकडे बघ तुला सांगतो बघ, गाण्याकडे लक्ष दे, नाही तर नवसाचा गाण्या तुला काही वर्षात नवस फेडायला लावतोय बघ 100%. हा, जरा तू कधी तर जा गाण्याच्या मागे आणि जरा बघ चोरून शाळेत काय करतोय. हे 9वीचं कार्ट, 9वीचं 8वी 9वीचं ऐक की जरा नीट, 8वी 9वीचं कार्ट काय करतंय, आपल्या मित्रांना जवळ घेतय, मित्रांना जवळ घेतय 9वीचं पोरग, आणि पोरींच्याकडे बघून म्हणतंय ती माझी आहे, माझा तिच्यावर जीव आहे, हा आपला टाका भेडेला आहे, आपलं प्रेम आहे, आपण तिला आय लव्ह यू म्हणणार आहे. आणि गाण्याची चड्डी खाली येत्या, गाण्याला अंडरपॅन्ट बाग घालून देतोय. परवा गाण्या हागाय बसला होता आणि कुत्र मागं लागलं, न धुताच गाण्या पळाला, एवढा भेत्रा गाण्या. आणि पोरगीला म्हणतोय तुझ्यासाठी चंद्र तोडीन, याला झाडावचा आंबा काढता येत नाही ना लायकाला, आणि चंद्र तोडायला चालला हा गाण्या. आणि आई म्हणते आमचा गाण्या तसा नाही. का ग, पोरांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तो. आणि पोरांचं जोडा ही चिंगी तर लय नालायक. चिंगी काय शानी आहे का, चिंगी 9वीला आहे, पण लाईट गेली रात्री की चादर वरण गाण्याला मेसेज पाठवते, माझं सोनं रन माझं पिल्लू र, हगराय पिल्लू. कोण सांगणार, ऐका हसू नका, एका मिनिटात शांत बस रे, नीट बस, कोण बोललं तर कानाखाली देणार. आता ऐक, या पोरांना जर सरळ करायचं असेल तर त्यांना अगोदर जाणीव करून दिली पाहिजे. हसवायला नाही आलो, अर्ध्या तासात नाही 10 मिनिटात थांबतो, पण ऐक माते, तुझ्या काळजावरती पेरतो बाग. काय झालं ऐक, 21व्या शतकामध्ये आमची लेकरं आली बाग. 21व्या शतकामध्ये आमची लेकरं आली, लेकरांनी जग मुठीमध्ये घेतलं बाग. आज या क्षणाला हातामध्ये मोबाईल आला आणि सगळं जग मुठीमध्ये आमच्या लेकरांनी घेतलं. माते, अंतरंगाला लागलेली आग तुझ्या काळजामध्ये पेरतो बाग माते. फक्त हसून नको जाऊ, हे मनोरंजन नाही, मनोरंजनाच्या माध्यमातून तुझ्या अंतरंगामध्ये परिवर्तनाची आग पेरतोय बाग. हे बाग 21व्या शतकामध्ये या विज्ञान युगामध्ये आमच्या पोरांनी जग मुठीत घेतलं बाग. हे बाग आमच्या पोरांनी जग मुठीत घेतलं. अमेरिकेमध्ये 7 समुद्रा पलीकडे काय चाललंय एका सेकंदात पोरांना कळतं बघ. हे बघ 7 समुद्रा पलीकडे काय चाललंय एका सेकंदात कळतं. मुंबईमध्ये आता काय चाललंय एका सेकंदात कळतं बघ. एखादा मित्र माझा दूरवर असेल, कोसो दूर असेल, तर आम्ही व्हिडिओ कॉल करतो बघ. आम्ही व्हिडिओ कॉल करतो आणि आपल्या मित्रांशी आम्ही गप्पा मारतो बघ. तासन तास गप्पा मारतो बघ. सगळं जग आमच्या लेकरांनी मुठीत घेतलं. या विज्ञान युगामध्ये सगळं जग लेकरांनी आमच्या मुठीत घेतलं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. सगळं जग मुठीत घेतलं माते. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो ताप अंगावर काढत माझ्या आईनं मला शाळेसाठी डबा तयार करून दिला. ही आई मात्र आम्ही मुलीनं कुठं तर विसरत चाललोय. त्या माऊलीला 102 ताप असतो. अंतरुणावरती पडून नाही राहते. तिच्या डोळ्यासमोर तू येते बघ. तिच्या डोळ्यासमोर तू येतोस पोरा. जर आज मी अंतरुणावरती पडून राहिले तर दिवसभर माझी पोरगी दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. म्हणून ती माऊली उठते ग. उठताना तिचे पाय थरथरत असतात. प्रचंड अशक्तपणा तिच्या अंगात असतो. तरी सुद्धा ती माऊली उठते आणि तुला शाळेला डबा करून देते. ही आई मात्र आम्ही विसरत चाललोय. काल रात्री माझ्या बापाची कंबर दुखत होती. काल रात्री माझ्या बापाची कंबर दुखत होते. माझ्या बापाचं डोकं दुखत होतं. माझ्या बापाला ताप आला होता. तरी सुद्धा रात्रभर झोप नसताना
सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावरती गेला, हा बाप मात्र आम्ही पोरांनो विसरत चाललेलो आहे. सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं पोरांनो, सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं. सगळ्या जगाची आम्हाला माहिती दिली, सगळ्या जगाची आम्हाला माहिती झाली. पण लेकरानं ज्या आई बापानं आम्हाला हे जग दाखवलं त्या आई बापाला मात्र आम्ही विसरत चाललो. ज्या आई बापानं आम्हाला हे जग दाखवलं त्या आई बापाला मात्र आम्ही विसरत चाललो. पोरीनो, हात जोडून सांगतोय बघ, हे बघ, हात जोडून तुला सांगतोय बघ, हे बघ, पोरी, 10वीला एक वेळ 2 मार्क्स कमी पडले तर चालतील बघ. या विचार मंचावरून अगदी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मी तुला सांगतोय बघ. 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी. बघ, 12वीला 4 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी. हे बघ, नापास झालीस तरी चालेल बघ. जा पळत आणि बापाला मिठी मारून बापाला सांग, पप्पा 10वीचा एक विषय गेला पप्पा, खूप अभ्यास केला होता पण विषय गेला पप्पा, मला माफ करा. तुझा बाप काय करेल या क्षणाला तुला सांगतो बघ. तुझा बाप तुला मिठी मारेल, तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसत तुझा बाप म्हणेल, पोरी एखादं वर्ष गेलं तर गेलं, 72 का रडतेस, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस. तुझा बाप आहे ना तुझ्या पाठीशी. एखादा गुंठा अजून विकावा लागला तरी चालेल, कर्ज काढावं लागलं तरी चालेल, पण पोरी तुला शिकवल्याशिवाय तुझ्या पायावर उभं केल्याशिवाय तुझा हा बाप शांत बसणार नाही. पोरी विचार, बापाला जाऊन फक्त विचार पोरी, पोरी विचार. आणि म्हणून रे इथं बसलेल्या सगळ्या पोरांच्या काळजामध्ये संस्कार दीप मधला दुसरा संस्कार पेरतो बघ. हे बघ पोरी, हे बघ, 10वीला एक वेळ 4 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरा. 12वीला नापास झालास तरी चालेल पोरा. नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल पोरा, नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल पोरा. आणि अगदी शेवटचं सांगतो बाग, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा. आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा. 72. पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नको पोरी ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. आयुष्यात असं कुठलंच काम करू नको पोरा ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. अध्यात्म आहे बघ हे, पुरावा देऊन बोलणार पोरी. हे बघ, मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे रे. मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर आईला जाळतात, चूक आहे पोरानो. मेल्यानंतर बापाला मेल्यानंतर आईला जाळत नाहीत रे लेकरानो. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर आई बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरी, तुझ्यामुळं जर तुझ्या आई बापाला मान खाली घालावी लागली, तुझ्यामुळं जर तुझ्या आई बापाला मान खाली घालावी लागली पोरी, तर जिवंतपणी रोज बाप मरत असतो बघ पोरी. रोज बापाची चिता जळत असते बघ, आणि ही चिता आपण आपल्या हाताने रचत असतो आणि रोज बापाला थोडं थोडं जाळत असतो पोरी. जिवंतपणी जर तुमच्या आई बापाला तुमच्यामुळं मान खाली घालावी लागली तर रोज बाप मरत असतो पोरी, रोज बाप मरत असतो. म्हणून हे बघ, जीव तोडून सांगतोय, बाप जे सांगू शकत नाही ना पोरी ते आज मी तुला सांगायला आलोय बघ. आई जे सांगू शकत नाही ना पोरी ते सांगायला तुला आलोय बघ. हे बघ पोरी, नापास झाली तरी 72 पोरी, कारण तुझा बाप म्हणजे वाघ आहे बघ, तुझी आई म्हणजे वाघीण आहे बघ. आणि एका वाघाचा आणि एका वाघिणीचा शेवटचा श्वास वाघासारखा न वाघिणीसारखा गेला पाहिजे, याची सगळी जिम्मेदारी तुझ्या खांद्यावर आहे बघ पोरी. पोरा, ही सगळी जिम्मेदारी तुझ्या खांद्यावर आहे. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, ऐकायचं रे पोरानं, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली
आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही रे पोरा, कधीच सहन करू शकत नाही. हातात तोंडाला आलेलं पोर जेव्हा रात्रीच्या 12 वाजता मित्रांचा वाढदिवस साजरा करतं, एकमेकाच्या तोंडावरती अंडी फेकतं, हातामध्ये बिअरचा ग्लास येतो, तोंडामध्ये सिगारेट असतं, पोरींची छेड काढत असतं. बापाला जेव्हा कळतं तेव्हा बाप तुला काय बोलत नाही रे पोरा, तरुणा, तेव्हा बाप तुला काय बोलत नाही रे. पळत पळत आपल्या आईकडे जातो, पळत पळत आपल्या आईकडे जातो, तुझ्या आईकडे जातो, आपल्या बायकोकडे जातो आणि तिच्या गळ्यात पडून हंबरडा फोडतो आणि तुझ्या आईला म्हणतो, यासाठी का मला जिवंत ठेवलं, यासाठी का मी हा दिवस बघितला. पोरा, जीव गेली तरी 72 भाग. तुझ्या हातामध्ये सिगारेट येता कामा नये, तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास येता कामा नये. पोरानो, 2 तासानं जे व्यसन, 2 तासानं जी नशा उतरते ती नशा कधीच आयुष्यामध्ये करायची नाही. ऐक, एका मिनिटामध्ये सांगतो, 2 तासानं उतरणारी नशा कधीच आयुष्यात करायची नाही. पोरा, नशा करायची तर संभाजी राजांच्या सारखे कर. मृत्यूच्या दारात, बलिदानाच्या दारात वाघ उभा होता. शत्रु म्हणतो, संभा, तेरे पिताजी का स्वराज्य मेरे चरणों में राख, मैं तुम्हें जिंदा छोड़ता हूं. त्यावेळेला ते पोरगा म्हणतो, देहाचे तुकडे केले तरी चालतील, माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर ठेवणार नाही. संभाजी राजांचे जिवंत डोळे काढले पण हा वाघ पाठीमाग हटला नाही. पोरा, बलिदानाची आठवण आली की आज ही 400 वर्षानंतर आम्हाला नशा चढते. एका बापासाठी आणि एका राष्ट्रासाठी स्वराज्यासाठी केलेली नशा. पोरा, नशा करायची तर कर्तृत्वाची नशा कर रे, जी नशा कधीच उतरली नाही पाहिजे पोरा. पोरी, आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, आज एक काम कर, आज एक काम कर. बघ, तिरंगा आमचा चंद्रावरती फडकला गा. 21व्या शतकामध्ये तिरंगा आमचा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला त्या आई बापासाठी आज ही वृद्धाश्रम या मातीत जिवंत आहेत. आम्ही काय मिळवलं याचा विचार झाला पाहिजे. ऐक ग, एकाच मिनिटात सांगतो बघ, जास्त वेळ घेत नाही. किती सांगू आणि काय प्रबोधन करू. दिवाळीला मागच्या गेलो होतो एका वृद्धाश्रमामध्ये. खिडकीच्या कडेला बसली होती आजी. 75 वर्ष असावं, 80 वर्ष असावं. बिचारी बसले कॉटवरती, पलंगावरती बसले आणि खिडकीतून बाहेर बघते रस्त्याकडे लहान लेकरासारखं. डोळ्यामध्ये पाणी होतं. तिच्या वास्तव आहे, सत्य आहे बघ. व्याख्यानातला प्रत्येक शब्द आणि शब्द सत्य आहे बघ. हे बघ, तिच्या जवळ जाऊन बसलो, खिशामध्ये हात घातला. तिच्या जवळ जाऊन बसलो, खिशामध्ये हात घातला. 500 रुपयांची नोट काढली. 500 रुपयांची नोट काढली. आजीच्या हातावर ठेवत म्हणलं, डोळ्यातलं पाणी पुस ग. काय आवडतं तुला आणून खा, नाही तर मी आणून देतो बघ. हे ठेव 500 रुपये. त्यावेळेला आजी मला म्हणते, बाळा, बाळा, त्या भिंतीला खुंटी आहे, त्या खुंटीला अडकवलेली माझी पिशवी तेवढी आणून देतोस का. पळत पळत गेलो, पिशवी घेतली, आजीच्या हातात दिली. आजीनं पिशवीमध्ये हात घातला आणि 10,000 रुपयांचा पुडका काढत माझ्या हातावरती ठेवला. आणि ती माऊली मला म्हणते, बाळा, पैशाला कमी नाही रे बाळा. 1 तारीख न चुकता माझं पोरग मला पैसे 10,000 रुपये पाठवतं, पण या सणासुदी दिवशी जन्म दिलेलं पोरग मला भेटायला येतंय का, त्याची वाट बघायला लागले रे लेकरा, त्याची वाट बघायला लागले. पैशानं वस्तू खरेदी करता येतील, पैशानं माझ्या लेकराचं प्रेम कसं खरेदी करू रे. तुझं 500 रुपयाचं मी काय करू पोरा. पोरा, लहान माझं लेकरू होतं. एका मिनिटासाठी नजरे आड झालं तर हंबरडा फोडत होतं. एका तासासाठी नजरे आड झालं तर तापानं फणफणत होतं. आई आई म्हणून हंबरडा फोडत होतं. लहानपणी माझ्या लेकराला माझी गरज होती. आता म्हातारपणामध्ये मला माझ्या लेकराची गरज आहे. कसं सांगू माझ्या लेकराला, कसं सांगू. पोराला इंजिनियर बनवलंय रे मी. लय मोठ्या पगाराचा, लय मोठ्या पैशाचा पगार आहे त्याला, म्हणून तिकडे गेलंय बघ. बायकोला घेऊन गेले आणि मी इथं वाट बघत बसले बघ. मी इथं वाट बघत बसले. आम्ही डॉक्टर घडवला, इंजिनियर घडवला, वकील घडवला, पण लेकरांच्या मधला माणूस घडवला नाही. म्हणून पोरी तुला सांगतो बघ,
आज घरी जायचं बघ आणि घरी गेले गेले आपल्या बापाला कडकडून अगोदर मिठी मारायची. तर बसलेल्या ज्याला ज्याला बाप आहे त्यानं हे करून बघायचं. मग तुझं वय बघू नको बघ. तुझं वय 40 वर्षाचं आहे, घरात बाप आहे ना, जा आज बापाला मिठी मार. तुझं वय 50 वर्षाचं आहे, घरात बाप आहे ना, जा बापाला मिठी मार. आणि पोरे तू तर हे बघ गेल्या गेल्या घरात दुसरा तिसरा विचार करायचा नाही बघ. समोर बाप आला की बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची बघ. हे बघ आणि बापाला जेव्हा कडकडून मिठी मारशील ना पोरी, तेव्हा तुला तुझा बाप म्हणाल काय झालं ग पोरी, कोण काय बोललं का ग पोरी, आई काय बोलली का ग पोरी, शाळेत काय पाहिजे का ग पोरी, कार्यक्रमाला गेली होतीस कोणी काय तुला बोललं का ग पोरी, का मिठी मारलीस का पोरी. तेव्हा फक्त बापाला एवढंच सांग, तेव्हा फक्त बापाला एवढंच सांग, पप्पा काही नाही पप्पा, पप्पा काही नाही पप्पा, मी 2 वर्षाची होते ना पप्पा, मी 2 वर्षाची होते पप्पा, तेव्हा दररोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा. पप्पा मी 2 वर्षाची होते तेव्हा दररोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. आता मी मोठी झाले पप्पा, बाप विसरले होते पप्पा, मी तुम्हाला मिठी मारत नव्हते, मी तुमच्याशी बोलत नव्हते, मी तुमच्याकडे बघत नव्हते, पण आज कार्यक्रमाला गेले पप्पा आणि मला माझा बाप कळाला पप्पा, मला माझा बाप कळाला पप्पा, आणि म्हणून पप्पा मी तुम्हाला मिठी मारते पप्पा, म्हणून पप्पा मी तुम्हाला मिठी मारते. ए पोरी त्या क्षणाला तुझा बाप हंबरडा फोडून रडल बघ, आणि त्या क्षणाला तुझ्या बापाची बीपीची गोळी बंद होईल बघ पोरी. ए जा आणि मार मिठी, कारण बापाची किंमत, ए पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार ग. ए कधी तर अनाथ आश्रम मध्ये जा नालायकानं. ए आम्ही आमचा बाप विसरलो, आम्ही आमची संस्कृती विसरलो, आम्ही आमची आई विसरलो. ऐका, आणि कधी तर दाखवा तुमच्या पोरांना अनाथ आश्रम मध्ये घेऊन जा आणि त्यांना दाखवा ते लेकरो. ए 4 वर्षाचं लेकरो, 4 वर्षाचं लेकरू हातामध्ये थाळी घेऊन त्या थाळीत भात घेऊन खात असताना कुठल्या तर कोपऱ्यात बसलेलं असतं बघ, कुठल्या तर कोपऱ्यात बसलेलं असतं. अनाथ आश्रम मधल्या त्या लेकरा समोर जायचं आणि त्या लेकराला फक्त विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय र, आणि बापाचं नाव काय हे विचारता क्षणी पोरग हातातलं ताट टाकून देत आणि हंबरडा फोडत म्हणतं मला आईचं पण नाव माहित नाही, मला माझ्या बापाचं पण नाव माहित नाही. सगळी म्हणते तिथं सापडलं होतं तिथनं मला उचलून आणलंय. ए पोरीनं बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप लहानपणीच त्याला सोडून निघून गेलाय ग. ए बापाची किंमत या वसंत हंकरेला विचारा. ए आज गाडी निघाली की पुढे 2 गाड्या माग 2 गाड्या, महाराष्ट्रच नाही तर भारत टाळ्यांचा कडकडाट करतो, पण या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माझ्या बापाची टाळी वाजत नाही पोरीनं. गाडीतनं उतरलो घर दिसलं की मलाही वाटतं माझ्या बापाचं चप्पल घराच्या बाहेर दिसावं आणि तात्या मी आलोय म्हणावं, आणि माझ्या तात्यानं बाहेर येऊन माझा वाघ आला रे म्हणून माझ्या गळ्यात पडावं. पण पोरीनं लहानपणी माझा बाप निघून गेला ग, माझे शब्द ऐकायला आता माझ्याकडे बाप नाही. आज करोडो रुपये आहेत माझ्याकडे, ए अजून करोडो कमवू शकतो, सगळे करोडो रुपये जरी मी ओतले तरी माझा गेलेला बाप येणार नाही पोरीनं, मला कधीच मिठी माझ्या बापाची मिळणार नाही. म्हणून बाप सांगत चाललंय बघ, हत्तीसारखा बाप आज मान खाली घालून महाराष्ट्रात झुकलाय बघ तुझ्यामुळं. हे पोरी म्हणून जायचं वाघ आणि बापाला मिठी मारायची, कारण बापाची किंमत, ए बापाची किंमत त्या पोराला विचारा. ए बापाची किंमत त्या पोराला विचारा. ए ज्याचा बाप लहानपणी त्याला सोडून गेलाय, बापाची किंमत त्या पोराला विचारा. ए ए तुझा बाप जेव्हा असताना सुदी दिवशी, ए तुझा बाप जेव्हा असताना सुदी दिवशी तुझा हात धरून कपड्याच्या दुकानात तुला घेऊन जातो ना पोरी, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुला तुझं वाटतं बघ पोरा. ए कारण तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे. ए ज्या कपड्याला हात घालशील ना, ज्या कपड्याला हात घालशील ना तो कपडा तुझा होतो पोरी, तो कपडा तुझा होतो, कारण तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे. एखाद्या कपड्याला हात घातलास आणि नुसतं बापाकडे बघितलंस तर बाप म्हणतो पोरी आवडलाय ना उचल. ए आणि बिना बापाचं पोरग, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली सणासुदी दिवशी उभा असतं बघ.
बिना बापाचा पोरगा सणासुदे दिवशी कुठल्या तर झाडाखाली उभा असता आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असताना त्याच्या डोक्यात विचार येतो, जर जर माझा बाप असता तर आज मी माझ्या अंगावर नवीन कपडे घातले असते. पोरग पळत पळत जात बघ, आपल्या आईकडे जात. पोरग पळत पळत जात आपल्या आईकडे जात ना आईला म्हणतो, आय आय माझ्या दोस्तांच्या अंगावर आय नवीन कपडे आय आणि मला गाय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती आई म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहीत असतं 2 दिवसानं माझ्या आईचं पैसा येणार नाहीत आणि आईला सुद्धा माहीत असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असताना आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. हळूच पोरग आपल्या आईला म्हणतं, आय आबा का ग सोडून गेलं लवकर आपल्याला. याचं उत्तर पोरीनो पोरानो कोणाकडेच नसतं ग, कोणाकडेच नसतं. सामान्य कुटुंबातले आपण आहोत, लक्षात घ्या. आपला बाप मेहनत करतो बघ, तुमच्यासाठी उन्हामध्ये तापतो बघ, तुझ्यासाठी पावसामध्ये भेजतो बघ, थंडीमध्ये कुडकुड 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 तुझा बाप करतो बघ. जास्त वेळ घेत नाही बघ, 5 मिनिटात व्याख्यान संपवतो. पण ऐक पोरी, सामान्य कुटुंबातले आपण आहोत बघ, रात्रंदिवस बाप तुझ्यासाठी झिजतोय बघ पोरी. हे बघ, आणि म्हणून सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांना बापाला कधी बघायचं, बापाला कधी बघायचं. शाळेमध्ये फी भरायला येतो तुमचा बाप, तेव्हा बापाला बघायचं नाही ग पोरीनो, नाही बघायचं. एखादा डबा घेऊन येतो ना तेव्हा बापाला बघायचं नाही. एखादं पुस्तक घेऊन येतो आणि एखादा कपडा घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. पोरानं बापाला जर खरं बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. हे बघ, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे बघ. पोरी तुझ्यासाठी झिजलाय बघ पोरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं ना पोरी, टाकतो बघ. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांभाराकडे जाऊन 1000 टाकतो बघ. पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं ना पोरा तर शाळेपर्यंत नवीन घेऊन येतो म्हणतो, दीदी दीदी घाल घे. पोरीनो, आणि म्हणून सांगतोय, आहे बाप ना तर आज जायचं आणि बापाला कडकडून मिठी मारायची बघ. हे बघ पोरी, शेवटचं सांगतो बघ. हे बघ, 20 वर्ष बापानं तुला तळहाताच्या फोडासारखा जपलाय बघ. पोरे, 20 वर्ष बापानं तुला तळहाताच्या फोडासारखा जपलाय. हा ऐक, 20 वर्ष तुझा बाप उन्हामध्ये तापलेला आहे तुझ्यासाठी. 20 वर्ष तुझ्या बापानं तळहाताच्या फोडासारखं तुला जपलाय बघ पोरे. हे बघ, हा असा नजराना बघितला ना, अंगावरती माझ्या काटे येतात बघ. हा असा नजराना बघितला की अंगावरती काटे येतात बघ. हे बघ, हा मंडप बघितला की अंगावरती काटे येतात. पोरी ऐक गा पोरी, 20 वर्ष ज्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलाय पोरी, आणि पोरी जेव्हा तुझ्या लग्नाची तारीख ठरते ना पोरी, जेव्हा तुझ्या लग्नाची तारीख ठरते ना पोरी, खाली बसा जरा, बस, पाया पडतो तर 5 मिनिटासाठी कोणी उठू नका.
थांबवू का मी? हे व्याख्यान नाही, जरा ऐका. ऐका जरा. व्याख्यान द्यायला आणि माझं तत्वज्ञान सांगायला मी इथं आलो नाही. ऐका. कधी माझा जीव जाणार आहे मला माहित नाही. रक्ताचा थेंब आणि थेंब जळत असतो. हे बघ, 20 वर्ष बाप तुला जपलाय बघ. आणि जेव्हा तुझ्या लग्नाची तारीख ठरते ना पोरी, ऐक मी काय सांगतोय, आणि हे सत्य आहे, हे वास्तव आहे. तुझ्या आयुष्यातले फक्त 5 मिनिटं मला दे. ऐक, जेव्हा तुझ्या लग्नाची तारीख ठरते ना पोरी, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ पोरी. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप झुरत असतो. कारण बापाला पहिल्यांदा कळतं काही दिवसात माझी पोरगी कायमची मला सोडून निघून जाणार आहे. हे या जगात अंधारात तुझ्यासाठी जो झुरतो त्याचं नाव बाप आहे बघ पोरी. आणि हे खरं आहे बघ. हा बाप तुला कधी पुस्तकातून वाचायला मिळाला नाही, तुला कोणी सांगितलं नाही, तो बाप आज तुझ्या काळजावरती पेरतोय बघ. हे बघ, हे लग्नपत्रिका छापून येताना पोरी, तेव्हा तुझ्या घरी परत आनंदी आनंद असतो बघ. आणि पाहुण्यांना द्यायला लग्नपत्रिका बापच जातो बघ. हे बघ, पाहुण्यांना लग्नपत्रिका देताना हसत असतो बघ जोर जोरात. यायचं लग्नाला, सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी यायचं, सगळ्यांनी यायचं. 2 दिवस अगोदरच या, माझ्या पोरगीचं लग्न आहे, खूप खर्च केला, या या या. हसत हसत लग्नपत्रिका देतो. आणि लग्नपत्रिका दिल्यानंतर जेव्हा ओळतो पाठमोरा होतो, तेव्हा रडत रडत हंबरडा फोडत येऊन गाडीत बसतो. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला तुझी पोरगी तुला सोडून कायमची निघून जाणार आहे. ते लग्नपत्रिका त्याला जगू देत नसते बघ. खरेदीला बाप दुकानात येतो ना, मधूनच 10 मिनिटानं कुठं तर गायब होतो. मधूनच 10 मिनिटानं कुठं तर गायब होतो बघ. आणि तू ओरडतेस, पप्पा खरेदी चालले, कुठं जात आहे हो मधूनच? हे पोरी, त्या वस्तू त्याला ओरडून ओरडून सांगत असतात की याच वस्तू अंगावर घालून तुझी पोरगी तुझ्यासाठी कायमची तुला सोडून निघून जाणार आहे. पोरीनं ऐका घ्या, पोरीनं 12.5चं तांदूळ असतं बघ. हे बघ, समजावून घे हा बाप. आणि म्हणून सांगतोय, बापाला जाऊन अगोदर मिठी मार बघ घरात. हे बघ, पोरी ऐक, पोरी 12.5चं तांदूळ असतं बघ. तांदूळ पडतं बघ. नवऱ्या बरोबर नटून थटून तू लग्नाच्या बाहुल्यावर अशीच उभी राहिलेली असतेस बघ. लग्नाच्या बाहुल्यावर तू अशीच उभी राहिलेली असतेस बघ, नटून थटून अगदी. आणि ऐक, 12.5चं तांदूळ पडतं बघ. 12.5चं तांदूळ पडतं बघ. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावरती येतो बघ. तू आशीर्वाद घेत असतेस, प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो. तू आशीर्वाद घेत असतेस, प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. हे बघ, आणि तिथं बाप मिरवत असतो बघ. तिथं बाप मिरवत असतो. कोणी कोणी उपाशी पोटी जायचं नाही, पोट भरून खा रे लहान मुलांनो, पोट भरून खा. तुझा बाप एकदम हसत हसत सगळ्यांना जेव खाऊ पिऊ घालत असतो. बघता बघता 3 वाजतात पोरी. आता ऐक, बघता बघता 3 वाजतात पोरी. सगळा लग्न मंडप मोकळा होतो. आणि नवऱ्याचा हात धरून तू लग्नाच्या बाहुल्यावरून खाली येत असतेस. आणि लग्न मंडपामध्ये पोरी पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ. पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते. पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते. आणि पहिला हंबरडा तुझी आई फोडते. पोरी आज कसं जाऊ ग घरी पोरी, आज कसं जाऊ ग घरी. घर खायला उठल की ग, घराच्या भिंती खायला उठतील की ग पोरी. आज कोणाला सांगू स्वयंपाकात मदत कर, आज कोणाला सांगू जरा भावाचा अभ्यास घे, आज कोणाला सांगू तुझा पप्पा माझ्यावर रागवून गेलाय. आणि रागवून गेला की दिवसभर उपाशी राहतो, त्याला फोन कर बोलव. आज कोणाला सांगू? आई हंबरडा फोडून रडत असते, तू आईच्या गळ्यामध्ये पडून रडत असतेस. इतक्यात तुझा 7वीचा भाऊ तुला म्हणतो, दीदी
परत कधी येणार ग? आणि हा शब्द ऐकल्यानंतर तू हंबरडा फोडून भावाला मिठी मारत म्हणतेस, आज घर सोडताना मला आई आणि बाप कळायला लागलाय पोरा. ए माझ्या भावा, तू आई बापाला त्रास देऊ नको. सगळा मंडप रडायला लागतो बघ, तुझी आई रडायला लागते बघ, तुझा भाऊ रडायला लागतो, तुझी मावशी रडायला लागते, सगळ्या मैत्रिणी रडायला लागतात, सगळा लग्न मंडप रडायला लागतो. पण त्या लग्न मंडपात तुझा बाप हसत फिरत असतो बघ, पळत पळत येतो, तुझ्या जवळ येतो, सगळ्यांना ओरडतो. का रडताय? कोणी रडायचं नाही रे, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, कोणी रडायचं नाही रे, कोणी रडायचं नाही, चला 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 चला. पोरे तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, तिथपर्यंत तुला पळत पळत घेऊन येतो, स्वतःच्या हाताने दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये बसवतो आणि हसत हसत तुला सांगतो, पोरी रडायचं नाही चाल, पोरी रडायचं नाही चाल, हसत हसत जा. तुझी गाडी निघून जाते पोरी, आई ग ही व्यथा आहे, तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे, माझा बाप असाच आहे. आज सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही. लहानपणापासून बापानं मला बंधनात ठेवलं, इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस, आणि आज तर माझ्या बापानं कमाल केली. सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही, माझा बाप रडला नाही. पोरी चूक, पोरी पोरी चूक, तुझा बाप रडला पोरी, पण तो तुला दिसला नाही पोरी. तो कधी रडला एवढं सांगतो पोरी, आणि मी तर थांबतो बघ. पोरी, जशी तुझी गाडी निघून जाते पोरी, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप येतो बघ. जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप येतो. सगळ्यात अगोदर लग्न मंडप वाल्याला बोलवतो, तुझं किती पैसे किती राहिल्यात, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, उद्या माझ्याकडे असतील नसतील. किती र तुझं पैसे, जेवणवाल्या इकडे ये, तुझं किती र पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, उद्या माझ्याकडे असतील नसतील. इकडे ये रे बाबा जेवणवाल्या, तुझं किती र पैसे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, आजच घे रे बाबा. वाजंत्रीवाल्या, तुला 500 रुपये जास्त देतो र, इकडे ये रे, तुला 500 रुपये जास्त देतो, चांगलं वाजवलंस माझी पोरगी जाताना. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं सगळं वाटतो बघ, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं सगळं वाटतो बघ. आणि आता पोरी ऐक ग, संध्याकाळी 9 वाजता तुझा बाप घरी पळत जातो, घरातलं तुझं कपाट उघडतो आणि कपाटातल्या तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी करतो, त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, आहो सावरा की स्वतःला, तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर आपलं डोकं आपटून आपटून आईचा खांदा जो ओला करतो, त्याचं नाव बाप आहे पोरी. पोरी, कॉलेजला जातेस ना, ऐक ग, कितीतरी बाप बघितलाय, तू गेल्यानंतर तुझी जुनी ओढणी काढतो आणि त्या ओढणीनं आपलं डोळं रोज पुसतो, ओढणीचं रोज मुक घेतो आणि ती ओढणी किमान महिनाभर आपल्या उशाला घेऊन झोपत माझी लेक लेक करून जो हंबरून रडतो, त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे. पोरी बघ, शेवटचा प्रश्न मी इथं थांबतो बघ. अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का? असा बाप लाचार होऊन रस्त्यानं फिरताना तू पाहणार आहेस का पोरी? नालायकानं, 20 वर्ष ज्या बापानं तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर थुकून तुम्ही कसं काय घर सोडून निघून जाऊ शकता? महाराष्ट्रातल्या पोरींना प्रश्न आहे माझा, आज बदल झाला पाहिजे बघ पोरी. ऐक गा पोरी, हे बघ, ऐक, तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो, भाग माझ्या नजरेमध्ये नजर घालून दाखवतो तुला, भाग. हे बघ, नालायकानं,
तुमचा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो बघ आणि जिथं उभा असतो ना तिथली सगळी जमीन अशी अश्रूने भिजलेली असते आणि झुकून असा लाचार होऊन पोलिसांना सांगत असतो, साहेब 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 माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 महिने 2 महिने नाही तरी 2 वर्ष कोणीतरी तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि त्या प्रेमासाठी, खोट्या प्रेमासाठी, त्या नालायकासाठी 20 वर्ष ज्या बापानं तुला जपलं त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून तू निघून जातेस. कोण आहे तुला माहिती नाही, कुठल्या जातीचा धर्माचा तुला माहिती नाही, तो व्यसन करतो की नाही तुला माहिती नाही. तुझ्यापेक्षा 20 10 वर्षांना मोठा असणाऱ्या त्या नालायका बरोबर बापाच्या तोंडावर थुकून जाताना तुला लाज वाटत नाही का ग पोरी? पोरी तुला फसवलं जात आहे बाग, तुझ्या शरीराचा उपभोग घेतला जातोय बाग, त्याची वासना शांत झाल्यानंतर तुला रस्त्यावर सोडून दिलं जात आहे बाग. हे राष्ट्राचं कार्य आहे बाग, हे आवजीजावचं कार्य आहे, हे गाडगे बाबांचं कार्य आहे, हे स्वामी विवेकानंदांचं कार्य आहे. म्हणून उभा आहे बाग छड्ड टोकून. पोरी बापाच्या तोंडावर थुकून जाताना तुला लाज वाटत नाही का ग? पोरा हे बाग, एखाद्या पोरीचा हात धरायचा आणि तिला रातोरात घेऊन जायचं आणि त्या पोरीला तिच्या आई बापाच्या तोंडावर थुकायला लावायचं. याला मर्द म्हणत नाहीत रे, याला नामर्द म्हणतात. आणि तू कधीच नामर्द असू शकत नाहीस, कारण ही छत्रपतींची माती आहे, लक्षात घे. ही बुद्धांची माती आहे पोरा. या राष्ट्रातली प्रत्येक पोरगी आपली जबाबदारी आहे रे, याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. आणि असालच एखाद्या पोरगीवर प्रेम तर स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो आणि जा तिच्या बापासमोर उभा राहा आणि तिला सांग, तुमच्या पोरगीवरती माझं प्रेम आहे, स्वतःच्या कर्तृत्वाने मी विश्व मोठीमध्ये घेतलेला आहे. तो बाप तिचा हात तुझ्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही, त्याला साला मर्द म्हणतात पोरा. ऐक पोरा, पोरे बापाला सोडून जातेस, लक्षात घे. आणि जर जायचंच असेल तर शेवटचं सांगतो बघ, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ. जायचंच आहे ना तर जा पोरे, जायचंच आहे तर जा, पण जाता जाता एक काम करून जा पोरे. 20 वर्ष बापानं तुला खाऊ घातलंय ना ग. जाण्याच्या अगोदर 4 दिवस फक्त बापाला सांग, पप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा आहे. ऐक, 20 वर्ष बापानं खाऊ घातलंय ना पोरी तुला. 4 दिवस जाण्याच्या अगोदर बापाला सांग, पप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा आहे. बाप आनंदानं उड्या मारल. जा पोरी, लवकर अन्नाचं ताट घेऊन ये पोरी. जाग पोरी, लवकर अन्नाचं ताट घेऊन ये पोरी. बापाचं अन्नाचं ताट तयार कर, पण चोरून त्याच्यामध्ये विष घाल पोरी, विष घाल. विषानं भरलेलं ते ताट घेऊन ये बापाजवळ. तुझ्या हातानं घास चार बापाला. तुझ्या डोळ्या देखत तुझा बाप मरू दे, तुझ्या डोळ्या देखत तुझा बाप मरू दे. समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ पोरे. आणि डोळ्या माघारी बापाच्या निघून जागे, कारण जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय, लय लय वाईट असतंय. आणि हे मरण तुझा बाप कधीच सहन करू शकणार नाही पोरी. आणि म्हणून हात जोडून सांगतोय बघ, तू आवजी जाऊ आहे, तू सावित्री माई आहे, तू झाशीची राणी आहे बघ. तू एका बापाची लेक आहे आणि एक वाघी नाहीस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस कोणीही यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुला फसवून घेऊन जावावं आणि स्वतःची वासना शांत झाल्यानंतर तुला रस्त्यावरती सोडून द्यावं पोरी. म्हणून सांगतोय आज घरी पळत जा आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हे बघ, बापाला कडकडून मिठी मार पोरी. कारण बाप नाही तर काय पण नाही, लक्षात घे. बापाला अगोदर मिठी मार. ज्यांना बाप नाही ना, मला बाप समजायचं. ज्यांना बाप नाही त्यांनी तुला शाळेत शिकवणारा शिक्षक तुझा बाप आहे. ह्या गावचा प्रथम नागरिक तुझा बाप आहे बघ पोरी. आज जायचं आणि बापाला मिठी मारायची. कशी मिठी मारायची मी सांगतो पोरी. खूप 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 झिजलाय तुझ्यासाठी. शाळेच्या लेखी इथं कोणाचा बाप घेऊन आलाय बापाबरोबर? इथं बाप कोण बाप आहे ज्यांच्या लेखी येत आहेत? जरा समोर या. 2 बाप हात वर करा. बाप कोण आहे इथं? बाप कोण आहे इथं? या जरा इकडे या सर, 1 मिनिटासाठी इकडे या सर.
अजून कोण आहे? बाप कोण आलाय का? आई कोण आले का? जरासा हात वर करा. येस, आई इकडे, बाप इकडे, अजून एक आई या इकडे, लवकर या. बाप म्हणून या इकडे सर, जरा पुढे या सर, पुढे या. आई इकडे या, जरा पुढे या. इथं उभं राहा, जरा इकडे या. अजून कोण बाप आलाय? बाप, येस. कोणाचे पप्पा आहेत? कोणाचे पप्पा आहेत? हात वर करायचं. हे कोणाचे पप्पा आहेत? हात वर करायचं. पप्पा कोणाचे आहेत? आई या इकडे, उभी राहा इकडे. हे पप्पा कोणाचे आहेत? हात वर करायचा. कोणाचे आहेत? या लवकर, थांबा. मम्मी कोणाचे आहे? हात वर करा. यस, मम्मी कोणाचे आहे? मम्मी कोणाचे आहे? हात वर. ये पळ. पप्पा कोणाचे आहेत सर? यस. तुमची लेक कुठे आहे? इकडे ये, इथं ये. चल, मार बापाला मिठी मार. बापाला कडकडून मिठी मार. एकदाची बापाला कडकडून मिठी मार. जोरात मार बापाला कडकडून मिठी. ये रे लेकरा ये. आईला मिठी मार. पोरीनो, हा बाप आहे. डोळ्यात अश्रू आलेला हा बाप आहे. तुमच्यासाठी झिजलेला हा बाप आहे. रात्रंदिवस तुमच्याचा विचार करणारा हा तुमचा बाप आहे. अर्धपोटी उपाशी राहिला पण तुम्हाला भरवलं हा तुमचा बाप आहे. नेहमी वादळासारखा तुमच्या पाठीमागं उभा राहिला हा बाप आहे. आणि या बापाच्या तोंडावर थुकून तुम्ही कसं जाता घर सोडून? हा बाप आहे बघ. या बापामुळे तू दुनिया बघितलीस. या बापामुळे तुझ्या अंगावरती आज कपडे आहेत. या बापामुळे तुझं पोट भरतं. या बापामुळे तुझं शिक्षण होतं. या आईमुळे सगळं काय होतं. हे पोरीनं, अशा बापाला सोडून तुम्ही कसं काय जाऊ शकता ग? अशा बापाला सोडून त्यांच्या तोंडावर थुकून तुम्ही जाऊच कसं शकता पोरीनं? हे बघ, आणि तुला सांगतोय बघ, या बापाची वेदना तुझ्या शिवाय जगू कधीच शकणार नाही बघ. टाचा घासून मरल बघ. रस्त्यानं वेडा होऊन फिरल बघ. पोरी, ज्याच्यावर पळून गेले 6 महिने तू आनंदात राहू शकतेस, पण हा माणूस झिजून मरल बघ. प्रत्येक जण याला विचारल, कुठं गेले रे तुझी पोरगी? कोणाबरोबर गेले रे तुझी पोरगी? काय सांगायचं या बापानं? किती उत्तर द्यायची या बापानं समाजाला? आणि पोरी म्हणून सांगतोय, तुला जर जायचंच असेल ना पोरी, जाण्याच्या अगोदर या बापाला तुझ्या हाताने विष घाल बघ. मरू दे बघ हा बाप, मरू दे. याला समाज जाळू दे. याची राख एकदाची बाग, याची राख एकदाची बाग. पोरी, तुझ्या डोळ्यानं बघ. टेकव डोकं, टेकव बापाच्या चरणावर डोकं. पाया पड बापाच्या चरणावर डोकं टेकव. आईच्या पाया पड लेकरा. जीव गेला तरी बेहत्तर. हे बघ, गावागावामधला बाप वेदनेमध्ये तडपतोय. तो आज जगला पाहिजे पोरीनो. काय प्रेम तुला सांगू का? ज्याच्या बरोबर जातेस तो जेव्हा सोडून देतो तेव्हा निर्लज्जागत त्याच बापाला फोन करतेस पप्पा म्हणून. पहिली हाक ऐकले की बाप इकडून म्हणतो, पोरी कुठं आहेस तेवढं सांग, मी तुला घ्यायला येतो. साला याला प्रेम म्हणतात. हा प्रेम करणारा जगातला एकच माणूस आहे ज्याचं नाव बाप आहे पोरीनो. ज्याचं नाव बाप आहे, ज्याचं नाव बाप आहे. प्रत्येक आईचं कर्तव्य आहे आपल्या लेकीला बापाला मिठी मारायला लावा. हा बाप समजावून घ्यायचा आहे. आणि हा बाप समजावून सांगण्यासाठी हा अट्टहास होता. बसा, हा बाप घराघरामध्ये आहे पोरीनो. ही आई घराघरामध्ये आहे. बस, काय सांगू अजून? या डोळ्यातल्या अश्रूंना न्याय द्या पोरीनो. या डोळ्यातल्या अश्रूंना न्याय द्या. हे वय फक्त शिकायचं आहे. हे वय खंबीरपणे हे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं हे वय आहे. आई वडिलांना केलेल्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरीनो. आज शपथ घ्यायची आहे. आज शपथ घ्यायची आहे. बस पोरीनो, आज शपथ घ्यायची आहे. उजवा हात वरती करा सगळ्या माझ्या लेकीने. इथं आलेल्या प्रत्येक लेकीने, पोरांनी, सगळ्यांनी उजवा हात वरती करायचा आहे. एकदम वरती करायचा आहे. आज नाही तर परत कधीच नाही बघ. आणि आपला हात आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे बघ. डोक्यावरती ठेव. आपला हात आपल्या डोक्यावरती ठेवून 1 मिनिटासाठी फक्त डोळे झाक पोरी. आजपर्यंत 20 वर्ष ज्या बापानं तुझ्यासाठी मेहनत केली त्या बापासाठी फक्त 1 मिनिट डोळे झाक पोरी. जाग डोळे आणि डोळ्यासमोर आण पोरी तुझ्या बापाला. आण
आण डोळ्यासमोर आज आण ग खरंच आण. हे बघ आज डोळ्यासमोर बापाला आण. 2 वर्षाची होतीस ना पोरी, 2 वर्षाची होतीस तेव्हा बापाला म्हणत होतीस पप्पा पप्पा माझ्यासाठी घोडा व्हा की पप्पा. आणि हत्तीसारखा बाप झुकून तुझ्यासाठी घोडा होत होता आणि तू त्याच्या पाठीवर बसत होतीस बघ. आणि माझा घोडा घोडा म्हणून खेळत होतीस बघ. त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी, आण त्या बापाला डोळ्यासमोर. त्याच्या अंगावरचे फाटके कपडे आणि पोट पाठीला लागलेलं डोळ्यासमोर आण पोरी. ए घोडा झाल्यानंतर तू बापाला म्हणत होतीस पप्पा आता माझ्यासाठी हत्ती व्हा की पप्पा. पप्पा आता माझ्यासाठी हत्ती व्हा पप्पा. तेव्हा तो बाप तुझ्यासाठी हत्ती होत होता. त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी, आण. आला बघ तुझ्या डोळ्यासमोर, तुझ्या समोर बाप. आता बापाला मार मिठी. बापाच्या चरणावर तुझं मस्तक ठेवत सांग बापाला पप्पा ज्या आत्मविश्वासानं मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा. माझी काळजी करू नका पप्पा. सांग पोरी, ए पोरी सांग त्या बापाला घे शपथ. ए पोरा आयुष्यामध्ये कोणतंच व्यसन करणार नाही, कोणतेच पोरगीचा हात धरून मी तिला घेऊन जाणार नाही पोरी. बस शांतपणे डोक्यावरचा हात काढायचा आहे, डोळे उघडत एक नवीन आयुष्य घेऊन घरी जायचं आहे बघ. एक नवीन आयुष्य घेऊन घरी जायचं आहे. तू आगी नाहीस बघ. डोळ्यातले अश्रू फक्त इथे बाहेर नाही काढायचे, तर त्या प्रत्येक अश्रूला न्याय द्यायचा आहे. तुला सांगतो बघ झाल्या असतील चुका, या क्षणापासून ब्रह्मांडाने तुला माफ केल्या बघ. झालेल्या चुका सगळ्या सोडून दे पोरी आणि छड्डू ठोकून नवीन आयुष्याची नांदी आज सुरू हो दे. प्रचंड अभ्यास करायचा, प्रचंड व्यायाम करायचा आणि ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला मात्र न्याय द्यायचा. बस एवढंच सांगण्यासाठी मातानं मी इथं आलो होतो. संस्कारांची सिदोरी आपल्या लेकराला दिलीच पाहिजे. लक्षात घे, संस्कारांची सिदोरी आपल्या लेकराला दिलीच पाहिजे. साधं आहे का? एखाद्या दगडाची मूर्ती बनवायची असेल तर छन्नी हातोड्याने नको असलेला दगडातला भाग काढून टाकावा लागतो, तेव्हा मूर्ती घडते. त्या दगडावर घाव घालायला लागतात. पोरग जन्माला आलं की त्याला चारित्र्यवान माणूस बनवण्यासाठी संघर्षाच्या आगीत टाकावं लागतं, त्याच्यावर घाव घालावा लागतो. मातानो हेच सांगण्यासाठी या गावचे प्रथम नागरिक सरपंच जे नेहमीच म्हणतात माझं नाव पुढं नको तर माझ्या मातांचं नाव पुढं करा. कारण खरंय मातानो तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. लक्षात घ्या, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. खूप काही सांगायचं असतं पण एक वेळेची मर्यादा असते. वेळेत थांबावं लागतं. हे परिवर्तन आत मुरावं लागतं. म्हणून तुर्तास मी इथं थांबत आहे. पण थांबत असताना प्रत्येकाने शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय इथून जाऊ नका. एका कुटुंबासारखं राहा. आणि या गावातलीच नव्हे तर पंचक्रोशीतली एकही पोरगी आपल्या बापाला सोडून निघून जाणार नाही याची शपथ या क्षणी इथं घ्यायची आहे आणि आनंदी जीवन जगायचं आहे. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. जे काही आपणास आवडलं मी फक्त निमित्त होतो. या ब्रह्मांडाचं या राष्ट्राचं काम तनाने मनाने धनाने मी करत आहे. मुखातून शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि माथानो आई जगदंबेकडे एवढाच आशीर्वाद मागा. आमच्या महाराष्ट्राचं एक पोर अखंड भारतभर माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतंय, बाप पेरण्याचा प्रयत्न करतंय. त्याचा आवाज आणि त्याचं शरीर असंच वाघासारखं ठणठणीत राहू दे. एवढाच भगवंताकडे माझ्यासाठी आशीर्वाद मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका. एवढं बोलतो आणि आपली परवानगी घेऊन मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.